नमस्कार, मी आपल्या सर्वांचं एस-एम-ए चॅनलवरती स्वागत करत आहे व आपण आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती। तर पहिली अपडेट, युरोपियन युनियनचे नंबर, कार रजिस्ट्रेशनचे नंबर वगैरे घसरल्यासारखे पाहायला मिळत आहेत। 2.6% डिक्लाइन इयर ऑन इयर झाले आहेत। जानेवारी महिन्यात युरोपियन युनियनचे नंबर वगैरे कमी रजिस्टर केले आहेत त्यांनी आणि मेजर डिक्लाइनिंग कंट्री फ्रान्स आहे, जेथे की 6.2% घसरण आहे। इटलीचा नंबर 5.8% डाऊन झालेला दिसत आहे। तसेच जर्मनीचा 2.8% कार रजिस्ट्रेशन नंबर वगैरे डिक्लाइन झालेले दिसत आहेत। जर आपण बॅटरी इलेक्ट्रिक व्हेकल वाला सेगमेंट वगैरे पाहिला तर तेथे एक लक्षणीय ग्रोथ दिसून आली आहे। तेथे 34% इयर ऑन इयर ग्रोथ रजिस्टर झाले, कारण गेल्या वर्षी व्हेरी स्मॉल बेस होता। ओव्हरऑल मार्केट शेअर 15% आहे विथ द इलेक्ट्रिक व्हेकल इन टर्म्स ऑफ न्यू शेअर्स। जर आपण EV सेगमेंटची गोष्ट केली तर जर्मनीत 54% ग्रोथ आणि बेल्जियममध्ये 37% ग्रोथ अँड नेदरलँड्समध्ये 28% ग्रोथ आपल्याला पाहायला मिळत आहे। जर आपण ओव्हरऑल 2024चे कार रजिस्ट्रेशनची गोष्ट केली तर ते नंबर 0.8% वाढले आहेत अँड डिसेंबरमध्ये 5.1%ची ग्रोथ होती, ती आता ग्रोथ वगैरे डिक्लाइनमध्ये कन्वर्ट झाली आणि 2.6% वगैरे ती डिक्लाइन ग्रोथ वगैरे झालेली दिसत आहे। जर आपण ॲटो सेल्समध्ये एक आपलं स्पीकिंगनेस वगैरे दिसत आहे, पॉझिटिव्हनेस दिसत आहे इन द मंथ्स ऑफ डिसेंबर। तर ते नंबर आता पुन्हा म्हणजे रिव्हर्स होताना वगैरे दिसत आहेत डाऊन साईडला। अँड ND कंपनी जी स्पेशली वगैरे इंडियाचीच आहे, ती युरोपियन ऑटो सेगमेंटवरती भरपूर जास्त डिपेंडंट आहे, तर त्यांच्यासाठी ही निगेटिव्ह बाब असू शकते। तर पुढील म्हणलं तर इंडियामधील रिटेल सेल्सचे नंबर भरपूर पॉझिटिव्ह दिसत आहे। येथे 5% इयर ऑन इयर ग्रोथ दिसून आली आहे। तर रिटेल असोसिएशन ऑफ इंडियानुसार फूड अँड ग्रोसरी सेगमेंटमध्ये सर्वात जास्त इम्प्रूव्हमेंट दिसत आहे, जेथे की 13% ग्रोथ दिसून आलेली आहे। सो या व्हॅल्यू नंबरची ग्रोथ जी आहे त्यामध्ये इन्फ्लेशनचाही एक मेजर पार्ट वगैरे असेल, म्हणूनच ही ग्रोथ अभूतपूर्व वगैरे दिसत आहे। याशिवाय QSR जो की एक सबस्टिट्यूट सेगमेंट आहे, जो की SSSG ग्रोथ काहीशी कालावधीपासून घसरली होती, तर तर याच सेगमेंटमधली ग्रोथ आता पुन्हा 6% ग्रोथ वगैरे यामध्ये दिसून आली आहे। व दुसरा सेगमेंटची गोष्ट केली तर कन्झ्युमर ड्युरेबल आणि IT हार्डवेअर जो की मोबाईल फोनसारखा सेगमेंट आहे, त्यामध्ये 6% ग्रोथ आपल्याला पाहायला मिळत आहे। तर ओव्हरऑल वेस्टर्न रिजनमध्ये भरपूर स्ट्रॉंग ग्रोथ दिसून आलेली आहे, तेथून 7%ची ग्रोथ वगैरे आहे, म्हणजे इन्क्रीजिंग ग्रोथ वगैरे झालेली आहे। आणि सगळ्यात स्लोएस्ट ग्रोथ ईस्टर्न इंडिया सेगमेंटमध्ये वगैरे दिसत आहे, जेथे की एक मॉडेस्ट 4%ची ग्रोथ आपल्याला रजिस्टर केलेली दिसून येत आहे। अँड जे रिसेंटली युनियन बजेट वगैरे आलं आहे, त्यामध्ये इन्कम टॅक्स जो पर्सनल इन्कम टॅक्स आहे त्यामध्ये काही रिलीफ वगैरे दिले आहेत टू द मिडल क्लास पीपल अँड या माध्यमातून डिस्पोजेबल इन्कम वगैरे वाढत आहे, तर कदाचित कन्झम्पशन वगैरे आणखी वाढू शकतं। अँड रिटेल सेक्टरसाठी ही पॉझिटिव्ह पैलू वगैरे दिसून येऊ शकतो। तर पुढील म्हणलं तर आता इंडिया नेहमी वगैरे रिन्युएबल एनर्जीवर भरपूर लक्ष केंद्रित करत आहे अँड आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटने न्यू पॉलिसीवर फोकस वगैरे करणे सुरू केलेलं आहे। सोलर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीला चालना देण्यासाठी $1 बिलियन सबसिडी देण्याची योजना आखत आहे। जे सोलर मॅन्युफॅक्चरिंगच्या प्रोसेसमधून जेव्हा सोलर सेल्स वगैरे बनतात त्या अगोदर काही प्रोसेस वगैरे असतात, तर ती सोलर सेल्ससाठी जे रॉ मटेरियल वगैरे असतं, तर त्यात व्हॅल्यू चेन आर द सोलर वेपर्स अँड इनगॉट्स या दोन क्रिटिकल कंपोनंटच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी $1 बिलियन
कॅपिटल सबसिडी प्लॅन येथे गव्हर्नमेंट अनाऊन्स वगैरे करू शकतो असे न्यूज रिपोर्ट वगैरे येत आहे। ही सबसिडी देणे काय इम्पॉर्टंट आहे अँड इंडिया बॅकवर्ड इंटिग्रेशनवर का भर देत आहे। जर आपण काही डाटाची गोष्ट केली तर येथे इंडियाची इनगोज मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी फक्त 2 गिगावॅटची आहे। जर आपण ओव्हरऑल मॉड्यूल्स वगैरे पाहिले तर भारताकडे 71 गिगावॅटची सोलर मॉड्यूल्स कॅपॅसिटी आहे अँड इंडियाकडे जवळपास 11 गिगावॅट फॉर सोलर सेल्स बनवण्याची कॅपॅसिटी आहे। आज सोलर वेफर्स अँड इनगोट्सला मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी आपण म्हणजे इम्पोर्ट डिपेंडेंट आहोत, खूप जास्त ती डिपेंडन्सी वगैरे खूप चायनावर वगैरे आहे। त्यामुळे ती अवलंबूता जे आहे आपली डिपेंडन्सी ती कमी करायची आहे आणि मेक इन इंडियाला वगैरे प्रमोट करायचं आहे। त्यामुळे सबसिडी गव्हर्नमेंट आणू शकतं अँड त्यानंतर जे सोलर वेफर्स बनवण्यासाठी आणि जे इनगोट्स बनवण्यासाठी जे रॉ मटेरियल लागतं जे की पॉलिसिलिकॉनचे जे रॉ मटेरियल आहे ते आणखी आपल्याला इम्पोर्टच करावे लागेल, कारण इंडियाकडे एक चांगली कॅपॅसिटी आणखी आलेली नाही। तर जर पुढे म्हणलं तर आज सगळ्यात मोठी न्यूज म्हणलं तर अल्ट्राटेक सिमेंट रिलेटेड आहे। तर कंपनीने वायर अँड केबल सेगमेंटमध्ये जाण्याची अनाउन्समेंट केली आहे। कंपनी 2 दिवसापूर्वी मार्केट क्लोज झाल्यानंतर त्याने फायलिंग केलं होतं की त्यामध्ये ते 1800 करोड रुपयाचे कॅपेक्स करणार आहेत असे नमूद केलं होतं। हे कॅपिटल एक्सपेंडिचर फक्त सिंगल प्लॅनसाठी असेल आणि तो प्लॅन आपला गुजरातमध्ये लोकेशन त्याचे असेल म्हणजे लोकेटेड असेल आणि हे नेक्स्ट 2 इयरमध्ये ऑपरेशनल होईल अशी आशा आहे। यासाठी एंड ऑफ 2026 अल्ट्राटेकने वगैरे टार्गेट ठेवलं आहे या न्यू प्लॅनच्या कम्प्लिटेशनसाठी आणि या न्यू प्रोजेक्टला फॉलो करण्यासाठी आणि या सेगमेंटची थोडी माहिती घेण्याचे वगैरे प्रयत्न केला। अल्ट्राटेक एक ट्रेडिशनली सिमेंट कंपनी आहे व ती आदित्य ग्रुपची कंपनी आहे आणि त्याची जी ग्रॉसिन कंपनी आहे आणि ती अल्ट्राटेक त्याच कंपनी अल्ट्राटेकची पॅरेंट कंपनी ही ग्रॅसिम कंपनी आहे। तर त्यांनी आता पेंट्स इंडस्ट्रीमध्ये एंट्री घेतली आहे त्यांनी व तेथे खूप मोठी डी रेटिंग सिनारो वगैरे पाहायला मिळाला आफ्टर बिर्ला ओपेस लॉन्च। तो भरपूर मोठा आपलं डिस्पेटर वगैरे होता फॉर द पेंट्स इंडस्ट्री ॲटलिस्ट इन द टर्म्स ऑफ व्हॅल्यूम, कारण आताही रिन्युएबल नंबर कोणीही स्ट्रॉंगली म्हणजे ओपनाइज वगैरे करत नाही, ते व्यक्त वगैरे करण्यापूर्वी ते खूप आणखी वेळ आणखी लागेल असं वाटत आहे। म्हणजे असं म्हणत आहेत की ते आताच याविषयी ओपिनियन देणे म्हणजे चांगले नाही असं म्हणत आहेत। पुन्हा तीच सिमिलर स्टेप अल्ट्राटेकमध्ये दिसू शकते। आता ते वायर्स अँड केबल सेगमेंटमध्ये ते बनवणार आहेत प्रोडक्ट वगैरे जे देखील तशाच पद्धतीने आहे। बिल्डिंग मटेरियल स्पेसमध्ये वेगाने वाढणार हा सेगमेंट आहे। त्यामुळे आदित्य बिर्ला ग्रुपनुसार आपण पाहिले तर त्यांच्याकडे एक एक मेटलची कंपनी सुद्धा आहे हिंडाल्को, जी की ॲल्युमिनियम कॉपरमध्ये काम करते, जे की वायर आणि केबलसाठी की रॉ मटेरियल आहेत। त्यामुळे या बिझनेससाठी एक चांगला फायदा होऊ शकतो अँड टेक्निकल ग्रुपच्या अँगलने एक फॉरवर्ड इंटिग्रेशन आहे याची गोष्ट वगैरे होऊ शकते अँड प्लस जी आपलं इंडस्ट्री आहे येथील की प्लेयर्सची गोष्ट केली तर इथे हॅव्हल्स, पॉलिकॅब, KI इंडस्ट्री, RR केबल, फिनोलेक्स। तर या सर्व मॅनेजमेंटने सांगितलं आहे की येथे डिमांड खूप स्ट्रॉंग आहे आणि कदाचित सप्लाय त्या स्पीडने वगैरे ग्रो करू शकत नाही। म्हणजे डिमांड वेगाने वाढत आहे पण त्याच वेगाने सप्लाय वगैरे वाढू शकत नाही आणि
त्यासाठी त्याने अग्रेसिव्ह कॅपेक्स प्लॅनिंग सुरू केली आहे. इम्पॅक्टेड पॉलिकॅपने रिसेंटली अनाउन्समेंट केली आहे की ते पुढील 5 वर्षामध्ये 6 ते 8 हजार करोड रुपयाचं कॅपेक्स करणार आहेत व ते बहुतेक वायर अँड केबल बिझनेससाठी करतील आणि त्यांचा काही पार्ट वगैरे FMEG बिझनेससाठी असेल. याशिवाय उर्वरित कंपन्या कॅपेक्स करत आहेत तर या इंडस्ट्रीत कदाचित असं होऊ शकते यांची कॅपॅसिटी जी आहे ते भरपूर जास्त रॅम्पअप होऊ शकते. जर आपण ऑल प्लेयरची कॅपॅसिटी युटिलायझेशन वगैरे जास्त होत असेल तर त्याचा परिणाम त्यांच्या मार्जिन प्रेशर वगैरे पाहायला मिळू शकते त्यांच्यावर. म्हणून ही एक मोठी चिंतेची बाब असू शकते फॉर कंपनीज लाईक पॉलिकॅप, आपलं KEI, हॅव्हल्स अँड ऑर्डर वायर्स अँड केबल्स कंपनीज. आणि पुढील न्यूज अल्ट्राटेक सिमेंट रिलेटेडच आहे. भरपूर कालावधीपासून अल्ट्राटेक आणि केशोरम इंडस्ट्रीच्या ॲक्विजनची गोष्ट वगैरे चलत होती आणि चलत आहे. आता सर्व सेटल डाऊन वगैरे झाला आहे. कंपनीने अनाऊन्स केला आहे की येथे 1.1/52 चा शेअर आपलं स्पॅप रेशो वगैरे असेल. जेथे की 52 शेअर होल्डर 52 52 शेअर होल्ड इन केशोराम इंडस्ट्रीच्या बदल्यात अल्ट्राटेकचा 1 शेअर वगैरे दिला जाणार आहे किंवा जाईल. तर हे ॲक्विजनचे इम्पॅक्ट 1 मार्चला वगैरे दिसून येऊ शकतो व याची रेकॉर्ड डेट 10 मार्चची अशी आहे. म्हणजे 10 मार्चची रेकॉर्ड डेट आहे. जर आपण याच्या प्राईसची गोष्ट केली तर हे सर्व काही पूर्ण झाले आहे. हे केवळ फॉर्मॅलिटी आहे व रेशो अशा प्रकारे ठेवला आहे की येथे कोणत्याही प्रकारची मनमानीची संधी वगैरे नसणार आहे किंवा नाहीच. त्याच्यात पुढे म्हणलं आता एअरटेलच्या रिगार्डिंग एक न्यूज आली. परवा दिवशी मार्केटमध्ये काही रुमर्स चालत होते की एअरटेल एक ॲक्विजिशन करणार आहे किंवा मर्जरसुद्धा करणार आहे विथ टाटा प्ले. कंपनीने आता आपलं फायलिंग वगैरे केलं आहे, ज्यात की त्यांनी म्हटलं आहे की ही न्यूज वगैरे कन्फर्म वगैरे त्यांनी केली आहे. ते टाटा प्लेसोबत मर्जर करण्याविषयी चर्चा करत आहेत. कंपनीचे म्हणणे आहे की हे फक्त एक डिस्कशन स्टेजवर आहे, म्हणजे डिस्कशनमध्ये चालू आहे. हे फक्त मर्जर होईल का नाही हे पुढे जाऊन कळेल. म्हणजेच आता डिस्कशनवरच हे गोष्टी वगैरे अवलंबून असतील. पण आता टाटा प्ले एक TV डायरेक्ट टू होम आहे. या सेगमेंटमध्ये तो टाटा प्ले मार्केट लीडरसुद्धा आहे. ॲड जे आपलं एअरटेलचे जे D2H बिझनेस आहे जो की काहीसा म्हणजे खराब परफॉर्मन्स वगैरे दाखवत आहे. जर हे झाले तर या दोन्ही कंपनीसाठी एक चांगली संधी असू शकते असं अनालिस्ट लोकांचे वगैरे मत आहे. तर पुढे म्हणलं आता टाटा कॅपिटलने आपल्या IPOसाठी बोर्ड अप्रूव्हल वगैरे दिलं आहे. कंपनीचे म्हणणं आहे की या फायनान्शियल इयरमध्ये ते IPO आणावेच लागणार आहे त्यांना. आणि हे का आवश्यक आहे की लाईक विथ द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मॉनिटरी लिस्टिंग रिक्वायरमेंट. तर एक रिझर्व्ह बँकेने काही रुलिंग वगैरे आणली होती जेव्हा की कोणतीही NBFC जी की अनलिस्टेड NBFC आहे ती जर अप्पर लेअर NBFCमध्ये क्लॅरिफाय होत असेल तर त्यामध्ये वगैरे ती नोटिफाईड झाली असेल तर त्या NBFCला 3 इयरच्या पिरियडमध्ये लिस्ट व्हावे लागेल. म्हणजे आपल्याला लिस्टिंग होणे गरजेचे आहे. त्यासाठीही काही ऑप्शन आहेत, म्हणजे लिस्टिंगसाठी वाचण्यासाठीही काही ऑप्शन आहेत. पण हे लिस्ट होणार आहेत. तर येथे टाटा कॅपिटलला सप्टेंबर 2025 पर्यंत मॉनिटरी लिस्टिंग रिक्वायरमेंट आहे आणि यामुळे कंपनीच्या बोर्डाने या IPOसाठी अप्रूव्हल दिलं आहे. आणि कंपनीची ओनरशिप पाहिली तर टाटा सनकडे 93% शेअर आहेत. तर यांची सर्वात जास्त शेअर होल्डिंग वगैरे दिसत आहे. म्हणून येथे मिक्सचर ऑफ फ्रेश इश्यू होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे IPOमध्ये ऑफर फॉर सेल असेल अशा न्यूज वगैरे येत आहेत. आणि कंपनीचे आपण फायनान्शियल पाहिले तर कंपनीकडे असेट जवळपास 1.58 लाख करोड रुपयाचे आहेत. म्हणजेच असेट अंडर मॅनेजमेंट आहे ॲज फॉर 31 मार्च 2024. तर शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा हीच विनंती. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.